नमस्कार. आज आपण जातोय एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला. तो काय आहे, कुठे आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. चला तर मग. मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात बार्ड अँड हेअर. यावेळी आम्ही दोघच नाही तर एकूण 26 जण जात आहोत आणि आम्ही जातोय हातगडावर, जो नाशिकमध्ये आहे. नाशिकला जाण्यासाठी बस होती आणि तिचे पिकअप पॉइंट भांडुप स्टेशन जवळ होतं. रात्री साधारण 12 वाजता बस भांडुपवरून निघाली. सकाळी साधारण 4:30ला आम्ही नाशिकमध्ये ज्यांनी हा ट्रेक इव्हेंट ऑर्गनाईज केला होता त्यांच्या घरी पोहोचलो. ते म्हणजे भन्नाट ट्रेकरची नम्रता सरपोतदार. सगळे फ्रेश झालो आणि आम्ही निघालो हातगडच्या दिशेने, जो नाशिक सिटी पासून साधारण 3 ते 3.5 तासाच्या अंतरावर आहे. म्हणजे महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर. साधारण पहाटे 7:30ला आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिकडे इडली चटणी ब्रेकफास्ट करून ट्रेकला सुरुवात केली. तशी गाडी जाते किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत, पण आम्ही चालतच जायचं ठरवलं. 26 जणांमध्ये लहान मुली पण होते. खरं तर त्यांच्या आईवडिलांचं कौतुकच करायला हवं, कारण आपल्या नवीन पिढीला आपले गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास, त्यांच्या गोष्टी ह्या नवीन पिढीपर्यंत पोचायला हवी. नव्या पिढीला ह्या गडकिल्ल्यांबद्दल, आपल्या महाराजांबद्दल आपुलकी, आवड निर्माण व्हायला हवी. आणि हेच ते वय आहे त्यांना ह्या गोष्टी समजवण्याच्या. हातगडबद्दल सांगायचं तर नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या व्यापारी रस्त्यावर रक्षक किल्ला म्हणून हा यादवांच्या काळात उभारला गेला. सह्याद्रीमधील सातमाळा डोंगराची सुरुवात ह्याच किल्ल्यापासून होती. बागलाण प्रांतावर ज्या बागुल राजांची राजवट होती त्यांच्या काळातला म्हणजे 16व्या शतकातला शिलालेख या किल्ल्यावर पाहायला मिळतो. पुढे हा किल्ला निजामशाहीकडे गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट करण्यापूर्वी त्या मार्गावरचा महत्वाचा किल्ला म्हणून हातगड स्वराज्यात आणला. ही कामगिरी बजावली गंगाजीराव मोरे या शिलेदारांनी. गंगाजीरावांनी हा किल्ला स्वराज्यात आणल्यामुळे महाराजांनी त्यांना 12 गावातली देशमुखीही दिली. किल्ल्यात जाताना 4 प्रवेशद्वार लागतात, पण काळाच्या ओघात त्यांचे फक्त अवशेष शिल्लक राहिलेत. किल्ल्याच्या 4थ्या दरवाज्यावर एका बाजूला एक मोठा शिलालेख आहे. या शिलालेखात बागुल राज्याच्या राजवटीचा उल्लेख आहे. गडावर 2 टाके आहेत, पण ते पिण्याच्या योग्य नाही. हे जे वर्ष आहे, या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात हे वर्ष 350वे शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरं करणार आहे. हा जो इव्हेंट आहे तो अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील सगळे दुर्गप्रेमी, शिवप्रेमी यांनी मिळून 26 जानेवारी 2024ला महाराष्ट्रातील 350 किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन, भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे भन्नाट ट्रेकर यांनी हातगड हा किल्ला ठरवला. म्हणून सुरुवातीला मी म्हटलो की आज आपण जातोय एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला. गड तसा छोटाच आहे. तासाभरात आम्ही गडावर पोहोचलो. गडाच्या पहिल्या दरवाज्यावर पोहोचल्यावर अमोल पालव याने शिवगर्जना दिली. प्रौढ प्रताप पुरंदर, राजनीती धुरंधर, क्षत्रिय कुलावतांश, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज, राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय, भवानी जय, शिवाजी जय, शिवाजी जय, भवानी हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
आता ध्वजारोहण आणि महाराजांचे पूजन करूया. सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा. दिशा दिशा भेबीत झागल्या खड्गाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधाण अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे. काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान. जळल्या रानातून उमलले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला, रायगडावर हर्ष दाटला. खडा चौघडा जडे, शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे, हे रूप शक्ती युक्तीचे. हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या. शिवरायांना स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकीत येता, धीमी पाऊले टाकीत येता. रुद्राचा अवतार, अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज की जय. शिवछत्रपतींचा जय हो, श्री जगदंबेचा जय हो, या भरतभूमीचा जय हो. जय जयकारा तुनी उमटल्या शतकांच्या माला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला, अरुणोदय झाला.
सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.